महत्त्वाची बातमी। नागपुरामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काँग्रेसच्या आबा बागुल यांनी भेट घेतलेली आहे। देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला आबा बागुल, पुण्याचे काँग्रेसचे नेते आबा बागुल यांनी भेट घेतली आहे। नागपुरामध्ये ते भेटी करता आलेले आहेत देवेंद्र फडणवीसांच्या। देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरीच्या निवासस्थानी आबा बागुल हे फडणवीस यांची भेट घेत आहेत। पुणे लोकसभा निवडणूक लढवण्याकरता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल इच्छुक होते। काँग्रेस पक्षाने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली। आता आबा बागुल पक्षावर नाराज आहेत। पक्षाच्या या निर्णयाच्या विरोधात आबा बागुल यांनी काँग्रेस भवनामध्ये आंदोलनही केलेलं होतं। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांना अधिक विचारले। चंद्रकांत, ही मोठी घडामोड आहे। आबा बागुल थेट नागपूर गाठतात, देवेंद्र फडणवीसांना भेटतात। काय नेमकं मनात आहे बागुलांच्या? बागुलांना व्हायचंय आमदार, पण त्यांना कुठून संधी मिळत नाही, म्हणून आता येणे आता काँग्रेसचं काही संधी देत नाही। काँग्रेसच्या भवनासमोर आंदोलन करून पाहिलं, काँग्रेसने साधी दखलही घेतली नाही, म्हणून ते आता थेट भाजपच्या गोटात जाऊ इच्छितात। फडणवीसांनी संधी दिलं तर ते आमदार होऊ अशी त्यांची इच्छा आहे। पण सध्या फडणवीसांना भाजपला पुण्यात गरज आहे आबा बागुलांची, कारण किती नाही म्हणलं तर 10-20 हजार मतदार त्यांच्या पाठीमागे आहे। 7 वेळा नगरसेवक राहिलेले आहेत, उपमहापौर राहिलेले आहेत, गटनेते राहिलेले आहेत। काँग्रेसमधलं एक मोठं नाव आहे, त्यामुळे ते जर इकडे आले आत्ताच्या लोकसभेच्या काळात तर निश्चितच मुरलीधर मोहोळ यांना लीड वाढवण्यात, त्यांना निवडून आणण्यात आबा बागुलांचा निश्चित उपयोग होऊ शकतो। म्हणून फडणवीसांनी त्यांना बोलून घेतलंय। ते यापूर्वी फडणवीसांना भेटले होते, पण त्यांनी एवढी दखल घेतली नव्हती, आता बोलून घेतलंय। पण मग आबा बागुल जर भाजपात आले तर काँग्रेसला फटका बसू शकतो का पुण्यात? हो, निश्चितच काँग्रेसला, कारण पर्वतीय भागात त्यांचं चांगलं काम आहे। 5-7 वेळा एक विकास करणारा नगरसेवक अशी त्यांची इमेज आहे। त्यांच्या वार्डात तरी खूप चांगली विकास कामं केलेली आहेत त्यांनी, आणि त्याचा निश्चितच काँग्रेसला फटका बसणार किती नाही म्हणलं तरी। ओव्हरऑलच चंद्रकांत, असं दिसतंय की देवेंद्र फडणवीस एका बाजूला नाराज नेत्यांना शांत करण्याचं काम करतायत, दुसरीकडे भाजप वाढवण्याचं आणि इतर पक्षांना धक्के देण्याचं काम करतायत। हो, दोन्ही बाजूने फडणवीस एकीकडे आपल्यातले जे नाराज आहेत त्यांचं सांत्वन करायचं। उत्तम जानकरचं उदाहरण घे, जे मोहितेंसोबत चालले होते त्यांना स्पेशल विमान पाठवून नागपूरला बोलवून घेतलं फडणवीसांनी, आणि दुसरीकडे काँग्रेसमधल्या नाराजांनाही बोलवून घेतलं। ऍट अ टाइम फडणवीस ही सर्कस करतात। नक्की, धन्यवाद चंद्रकांत, आपण सविस्तर माहिती दिलीत, बोललात त्याबद्दल।